राम राम पब्लिक. तर आम्ही चाललोय आज घरी, मीन्स गावाला संगमनेरला. तर निघालोय संगमनेरला. तर हा संगमनेरला जाण्याचा ब्लॉग राहणार आहे, प्रवास राहणार आहे. तर तुम्ही पण आमच्या सोबत प्रवास करा. काहीतरी कामानिमित्त चाललोय आम्ही घरी, आणि त्याच तसंच नाताळाच्या सुट्ट्या पण आहे, त्यामुळं 4-5 दिवस सुट्ट्या असल्यामुळं मग म्हटलं चला घरून जाऊन येऊ. फिरायला जायला तर सगळीकडेच गर्दी आहे. इतकी आहे की काय सांगा तुम्हाला. हे चाकणची ट्रॅफिक मला डोक्याला वैतागायची. ट्रॅफिक नाही पोहोचले आम्ही, तर म्हणलं आपण ब्लॉग सुरू करावा आपला. ट्रॅफिक लागली एवढी ट्रॅफिक लागली आहे, आणि तिन्ही काय म्हणतात, तिन्ही पण लाईन भरले. ते लई वेळच थांबलेलं आम्ही एकाच ठिकाणी. 5-10 मिनिटं झाली एकाच ठिकाणी थांबलेलो आहे. काय नाव आहे गाडीवर? जीवनाचं सोनं करणारी सही. काय ते नाही समजलं मला. ते जीवनाचं सोनं करणारी सही. आम्ही दुपारी निघलो, आम्हाला वाटलं ट्रॅफिक लागणार नाही, पण आज सुट्टी आहे, नाताळी सगळ्यांना सुट्टी आहे. ट्रॅफिक लागणारच होती, मला माहित होतं लागणार आहे म्हणून. रोज कधी निघायचा कला ट्रॅफिक लागते. मित्रांनो, आता आम्ही बरंच पुढे आलोय. आता हे गाडी चालवत होते, आता मी यांना म्हंटल आता माझ्याकडे द्या, आता मी गाडी घेते. आलोय आम्ही. ट्रॅफिक पण गेली. शुभीला गाडी चालवायची आहे. खूप दिवसापासून शुभी गाडी चालवायचं शिकतीये, ड्रायव्हिंग क्लास करतेय. तर म्हटलं एकदा बघू आता कशी चालवती. त्यांनी अजून बघितलं नव्हतं, तर आज ते म्हणे तू गाडी घे. आज पहिल्यांदा त्यांनी त्यांची स्वतःहून गाडी मला दिली, नाही तर ते कधी देत नाही. त्यांच्या गाडीत भरपूर जीव आहे. तर आता मी घेते, तर बघा तुम्ही मला गाडी येते का नाही. बघू आता कसं होतंय. देवाच्या हाताखाली जमते का नाही पुरीला. येते मला गाडी येते. बघू चला कसं होतंय. उतरा, चला मी घेते. तुम्ही बसा इकडं. तर मित्रांनो, शुभी बसली आहे चालवायला. आपण लावून पुढे घे. आम्हाला ते सगळं शिकवलेले आधी स्टार्टिंगला. काय करायचं बसल्यानंतर तुमचे पाय बी प्रॉपर सेटिंग वगैरे करून घे तुझी. थोडं माग घेते, माझ्या पाय लागत आहे. बघ आपली गाडी छोटी असं म्हणजे ते पाय लगेच लागतात, तसं त्याला नाही लागत. ज्याच्या गाडीत वेगळे थोडं असं वर बस, थोडं वर सर, मागे सरक आणि वर व्हायचं. नको, माझ्या डोक्याला लागत मग. नाही लागत, एवढी हाईट नाही तुझी. तर सीट बेल्ट लावायचा आधी, सीट परफेक्ट करायचं, मग सीट बेल्ट लावायचा. हळू चालू फक्त. सीट बेल्ट लावायचा. गाड्याला जोरात राहत. ओके बॉस. सीट बेल्ट लावायचा, पार्किंग मोड चालू करायचा, आधी गाडी ऑन करायची, क्लच दाबायचा. थांबा, हँड ब्रेक पण आहे, पता है मुझे. ओके, गाडी ऑन, हँड ब्रेक, थोडा ब्रेकवर पाय ठेवायचा, गाड्या बघतो, आणि गिअर टाकायचा. फर्स्ट गिअर, ब्रेक सोडायचा, हळूहळू क्लच सोडायचा. गपक्या नको घेऊ, हळूहळू काढून जाऊ गाडी. नाही हो, घाबरू नका तुम्ही. अरे एवढा जोरात सोडतं का? घाबरू नका तुम्ही. घाबरता का एवढं? गाडी बंद पडली का? मग रोडला हायवेला आहे तू, इकडे घे गाडी. ऍक्सिलेटर दे थोडं. बंद पडली का बघ एकदा. बंद पडली गाडी. नाही हो, थांबव आता. ती गाडीचा अंदाज नाही मला. तुम्ही आज काय करता? हळूहळू क्लच सोड ना, जोरा ती शिकलच दिला सोडून. गिअर टाकावला का? तुला माहित नाही गाडी शिकतील तू? शिकली ना गाडी. गाड्या जोरात येते, गाड्या बघ किती जोरात. गिअर टाकलेला आहे. गाड्या किती जोरात आहे बघ. इकडंच साईडला राहू, तिकडे गाडी घालूच नको. तिकडे गाडी घ्यायची नाही, पार इकडे दाबून राहू. हळू. आपला क्लास ये हो, एवढी सवय नाही मला. आपल्या क्लचला नाही. हा, घे दुसऱ्या गेअरवर. जमते. थोडीशी भीती वाटते मला पण. मला बघू आता पुढं कसं होतं, काय होते. चालली शुभी. काढायचं राहू दे. टाक पुढचा गिअर. तेच गेली गाडी. इकडे घे. त्याला हॉर्न दे, तेव्हा तू राहिलाय तुला. इकडं. हा, हायवेला गेली नेमकी तुला गाडी. जीव असा बाहेर यायला लागलाय. एवढं काय? मागाशी झटका कसला दिला फोन. सगळं पडलो, आपण हल्लोय.
आता प्रॅक्टिस सवय घेतल्याशिवाय थोडी नाही, आता त्या गाडीची बघू सवय मला. मित्रांनो कसं चाललंय. आता तर थोडा जीव हे चाललाय. काय चाललंय? तर मित्रांनो आम्ही लगभग आता तिला 10-1 किलोमीटर गाडी चालवली होती ना. ठीक आहे, चांगली चालवतीये. पहिल्यांदा मग जीव बाहेर आला होता. इकडे घे थोडी गाडी अजून. तो रिक्षा आलाय. काय नाही, तो तिकडे चाललाय सरळ चल. तो आहे नाही ऑन दे त्याला बस. हा चांगली चालवतीये. मागे शिकता माझा जीव बाहेर आला होता. हा हा धक 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 धक. लगभग 10 किलोमीटर चालवत आली आहे. अशी जर चालवत राहिली होती तिची चांगली प्रॅक्टिस होईल. चांगली गाडी चालवून धरून आणल्यासारखं चालू नाही. मग कसं होतं आता बघ गतिरोधक वगैरे आले. थोडा ब्रेक प्रेस करते. ब्रेक प्रेस नको करू आता. चल गिअर कमी करू का? पुढे गेल्यावर गतिरोधक. अरे इथंच नको एवढा ब्रेक दाबू. स्पीड कमी होत राहिली अशी तशी. हां आता हळूच तिथं गेला का गिअर कमी कर गिअर कमी. मित्रांनो भरपूर पुढे जाऊन शेवटी शुभी थकली आहे. थकले नाही मी, बट नको बाबा नको, मीच चालवतो. माझा जीव बाहेर येतो. मला असं वाटतं का जातो का हार्ट अटॅक येतो. आता मला फक्त 8 दिवस झाले. 8 दिवस थोडी एवढं काही शिकणार आहे. नाही तरी बरी शिकली. तिकडं हे कर. एवढ्या हायवेला कोण चालवणार आहे ना पार असं पार. गाड्याला जोरात राहतं हायवे मध्ये. मला चष्म्याचा बॉक्स घ्यायचा आहे. चष्मा लाव ना. तिथं तर गाडी चालवताना लावायचं, तसा नाही लावायचं. मी चष्मेश नाही, तर गाडी काढताना लांबच्या गाड्या दिसत नाही तिला. हा लांबच्या गाड्या दिसत नाही मला, त्याच्यामुळे मग चला आता मी बसतोय गाडी चालवायला. आणि तसंच आपल्यासारखं रोजचं बुंग 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 नाही. गाडी बघून उतर. मित्रांनो मी आता फाउंटन हॉटेल जवळ आले. म्हणजे जेव्हा मी बसने यायचे ना तेव्हा कायम बस या फाउंटनला थांबायची नाश्ता करण्यासाठी. अजून बसेस थांबतात, बट मी तेव्हा बसने यायचे. तर आता मी 4 व्हीलर मध्येच येते. चांगली आठवण आहे. ज्या टायमिंगला आपण बसने यायचो त्या टायमिंगला फाउंटन हॉटेलला ती बस थांबायची. भारी वाटायची तिथे थांबल्यानंतर. मी लगभग आता 10 वर्षापासून पुण्याला आहे. आणि तेव्हापासून नाही का आधी स्टार्टिंगला आम्ही नाही का फाउंटन हॉटेलला थांबायचो. बसने यायचो तेव्हा फाउंटन हॉटेलला थांबायचो. मग चांगली आठवण आहे. आता काय थांबत नाही, आता कारने जातोय ना त्यामुळं. आम्ही आलोय आता चन्नापूर घाटामध्ये. बघा तुम्ही, आमचं गाव आता जवळच राहिलंय. संगमनेरचं माहित नाही. हे हा रोड नाशिक पुणे रोड आहे. नाशिक पुणे हायवे आहे. आणि जाताना आपल्याला मिडलला संगमनेर लागतं. हा चन्नापुरी घाट आहे, संगमनेरचा पार्ट आहे. तर आता आम्ही संगमनेर मध्ये पोहोचूच अर्ध्या-पाऊण तासामध्ये. अर्ध्या तासामध्येच. कांद्याची गोण्या घ्या. अरे भाऊ नाही एवढ्या कुठं कांद्याची गोण्या चालवल्या तू. तर आता आपण घाट उतरतोय. रस्त्याचं आता सगळीकडेच काम केले त्यामुळे आम्ही संगमनेर मध्ये. हा आहे आपला कोणता चौक आहे हो? 332 चौक आहे. तर फायनली आलोय आमच्या संगमनेर मध्ये. जे कोणी बघत असेल ते आपल्या संगमनेर मध्ये. सगळ्यात जास्त ट्रॅफिकचा एरिया आहे कारण खूप सारं अतिक्रमण आहे इथं. तर चला चाललोय आता आम्ही घरी. इथनं घर पण जवळच आहे, तर जातोय. तर भेटूया आपण माझ्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. तर आता येईल काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी. तर बाय बाय गाईज.